रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आपण आलो आहे आता पवईला. पवईवरून आपण छोटीशी एक राईड करणार आहे आपल्या गाडीची. तर आपली गाडी चेक करू शकता, वॉश केल्यानंतर किती ऑसम दिसते बघा. वॉश केल्यानंतर किती भारी दिसायला लागली, एकदम भारी, एकदम नवीन नवीन वाटायला लागली. तर एकदा लांबून तिचा लुक दाखवतो. बॅक लुक बघा, थोडं कस्टमाइज केलंय, म्हणजे थोडेसे एक्सेसरीज एक्स्ट्रा लावल्यामुळे बघा गाडी बघा कसली दिसते बघा, बघू शकता. तर आपण इथं आपली संडे राईड स्टार्ट करूया. आता इथून आपण जाणार आहोत जरा संडे राईड साठी. जास्त मोठी नाही, थोडीशी घेऊया, करूया थोडीशी लहान संडे राईड. चला. आपण निघालो आहोत. आज थोडं वातावरण चांगलं आहे, पावसाचं काही दिसत नाही चिन्ह. हे गाड्या आहेत ना, इथं काम चालू असल्यामुळे सगळे माती बघा, रस्त्याने पूर्ण मातीच आहे इकडे, धूळ माती. इकडे सगळं काम चालू आहे बिल्डिंगचं बघा. माती बघा किती सांग, डंपरने सांडलं, माती पडली, रेती वगैरे बघा, पूर्ण रेती इथं पडली, पूर्ण रेती पडली इकडे. हे सर्व आता काम चालू असल्यामुळं पूर्ण वाट लागली आहे रस्त्याची. पूर्ण इथून दूर रेती मित्रांनो बघा, पूर्ण इथून दूर रेतीच रेती आहे. आणि कोणी हे साफ करत नाही ना, महानगरपालिकेचा माणूस ना तर कोणी साफ करत नाही इकडे. 2 दिवस झाला अशीच रेती पडली आहे. एखादा बायकर किंवा कोणताही म्हणजे तो अपघात व्हायचे चान्सेस आहे इकडे. आता आपण आलो पवई लेकला. गणपतीची तयारी चालू आहे, गणपतीची होऊ शकता पुढे पवई लेकला गणपतीची तयारी चालू आहे. सायकल्स पण चालवतात लोक. हा व्ह्यू वाटतो ना मित्रांनो, एकदम सॉलिड. इथं ते आमच्या इकडचे जेवढे पण पवईचे गणपती ना, सगळे इथं विसर्जन करतात. आणि समोरच बघा मोरचं एक स्टॅच्यू केलंय. मोरचं स्टॅच्यू, मोर स्टॅच्यू बघा. पवई लेक आहे, लेक साइड गार्डन आहे हा. संडेला मोठे लोक इथंच येतात फिरायला वगैरे. बघू शकता. तर चला मित्रांनो, पुढे जाऊया आपण जरा. आज आपण आपली गाडीला एकदम मस्त वेगळी वॉश केलाय, संडे असल्यामुळं ऑइलिंग केली आहे, गाडी वॉश केली आहे, तर गाडी पण एकदम सुपर पडते.
मला औषधला जायचं. रॉंग वे मारायला लागेल इकडून, आणि पुढून आपल्याला पूर्ण फिरून यायला लागेल. इथून आपण जरा रॉंग वे मारून जाऊया. पुढे गेला ना पूर्ण ब्रिज फिरून जायला लागेल. हा आपला होता थोडासा रॉंग वे. आपण आता आलो हिरानंदिनी साईड. तुम्हाला इकडचे व्ह्यू पण दाखवतो, एवढे भारी वाटतात ना. फक्त रस्ता थोडासा या साईडला खराब आहे, त्या रस्त्याचं काम चालू आहे. तरी मग किती मोठे मोठे खड्डे आहेत. इथून थोडा रस्ता चांगला आहे. इथून तो काम त्यांचं चालू होता, आता माहित नाही काय. थोडक्यातच काम सोडलं या लोकांनी. मी लास्ट टाइम आलतो तेव्हा म्हणजे इकडचं झालतं काम, तरी अजून इकडचं स्टार्ट नाही केलं. ठीक आहे, काहीतरी असेल त्यांचं. इथं बघा, इथं हिरानंदिनीतले लोक सर्व झाडं फूल वगैरे इकडूनच घ्यायला येतात. मैदान आहे पोरांसाठी. हा डेपो आहे, हिरानंदिनी डेपो. आणि पुढे गेला तर एक गार्डन पण आहे. पुढे गेला तर गार्डन बघा, इथं शॉप्स लावला, भांडी वगैरे भेटतात इथं, भांडी वगैरे. हा गार्डन आहे मुंबई महानगरपालिकेचं, पवई गार्डन. हे हिरानंदिनी गार्डन, सॉरी. राईट मारायचा, राईट घ्यायला लागेल. तर तुम्ही बघू शकता किती भारी रोड वाटतो हा. आणि त्याचे ब्रेकर्स पण एकदम भारी आहेत, असं एकदम डायरेक्ट ये नाही, स्लोप टाईप बनवते. एकदम स्लोप टाइप ब्रेकर्स आहे इकडचे. ये गॅलरी आहे, हिरानंदिनी मधलं गॅलरी आहे हा. आणि बिल्डिंग बघा ना मित्रांनो, जसं बाहेर साईडला असतात ना तसे बिल्डिंग सगळं. हा आहे हायको मॉल, हायको मॉल. आणि त्याच्याच बाजूला हायको डीमार्ट, हे हायको, ये काय बोलतात त्याला, सुप्रीम. हा कशाला लेफ्ट आहे आणि हा मध्येच थांबलाय.
हा आहे डीमार्ट, बघू शकता. नवीन एखादा व्यक्ती आला ना मित्रांनो 100% थोडं चुकायला होईल, कारण इकडचे रस्ते ना थोडं हे आहेत, भुलभुलैया टाईप. तर नवीन एखादा व्यक्ती आला तर तो थोडासा चुकणार. तुम्हाला एक व्ह्यू दाखवायला मिळतो मस्तपैकी. आपण आलो हिरानंदिनीला इथं. बिल्डिंग बघा मित्रांनो, बिल्डिंग बघा, खूप भारी वाटते. चेक करा. रोड बघा कसा बनवला. बघू शकता बिल्डिंग बघा मित्रांनो, कसलं वाटतंय ना लोकेशन बघा, एकदम भारी ना. आणि अजून पण बनत आहे आजूबाजूला बिल्डिंग्स. तर तिकडचे ते सिक्युरिटी काका बोलतात तिथं गाडी अलाउड नाही वरती एकदम. तर मला अच्छा ठीक आहे मी जातो. तर तुम्हाला इकडे लोकेशन दाखवायला बघा, पाठी बॅक साईडला ये आणि पूर्ण डोंगर वगैरे दाखवलाय बघा बॅक साईडला. जबरदस्त ना, एकदम लुक एकदम खतरनाक. तर बघू शकता तुम्ही. तर आता आपण पुढे जाऊया. हिरानंदी मध्ये टॉप वर एकदम. स्लोप बघा ना मित्रांनो किती भारी आहे. गाडी स्टार्ट करायची गरज नाही, आपोआप जाणार गाडी. या लोकांनी इकडे मध्ये मध्ये ब्रेकर्स पण लावले ताकि कोणी म्हणजे स्पीडली जाऊ नये म्हणून. कारण इकडे गेट्स आहेत ना यांचे, सोसायटीचे गेट्स आहेत, सगळे बिल्डिंगचे गेट आहे. आणि पुढेच गेलं की एक गार्डन पण आहे. हा समोर एक गार्डन आहे, तुम्हाला दाखवतो. वरती पण भारी व्ह्यू होतो मित्रांनो, वरती पण तुम्हाला दाखवलं असं. तर आपण वरतीच जाऊया पहिला. तिकडं काही कधी कधी रायडर लोक पण येतात आपले, म्हणजे ब्लॉग्स वगैरे शूट करायला. तर आपण जरा बघू कोण आहे का त्या साईडला. आपण वरच्या साईडला जाऊया जरा. व्ह्यू बघा किती भारी वाटत. पूर्ण ग्रीन ग्रीन, पूर्ण ग्रीन ग्रीन आहे बघा ना. बघा तिथं फोटो शूट वगैरे करतात. वातावरण किती थंड आहे आजचा. आपण इथूनच युटर्न घेऊया, कारण पुढे जागा नाही जायला. पाऊस यायला लागला वाटतं, पाऊस पडतो मित्रांनो, बारीक बारीक चालू झालाय. चेक करा मित्रांनो. वेली आलेत ना मित्रांनो, त्याच्याने डोंगरचा ना अजून भारी वाटतो तो.
वेली सुटल्यामुळं, डोंगरावरून वेली आल्यात ना, त्याच्याने अजून भारी वाटायला लागलं. तिथे सोसायटी वाल्याने स्वतःच पूर्ण हे करून ठेवलं. आता इथून आपल्याला लेफ्ट जायचं. मगाशी जात होतं, पण तुम्हाला ते वरचा व्ह्यू दाखवण्यासाठी मी थोडा युटर्न घेतला. पुढे संडेला बघा सगळे पोरं खेळतात, लहान लहान पोरं. तिथं पण यांचं ते गार्डन आहे छोटंसं. म्हणजे हिरानंदिनी वाल्यांना ना फॅसिलिटी खूप भेटली मित्रांनो. रोड चांगले आहेत, त्यांचा शॉपिंग सेंटर जवळ आहे, त्यानंतर भरपूर म्हणजे त्यांना हे आहे, हिरानंदिनी वाल्यांना सूट आहेत. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी. तिकडं पंडाल म्हणजे मित्रांनो एक पंडाल लावलाय. हायको सुपर मार्केट आहे, हायको सुपर मार्केट आहे ना, तिकडे पंडाल लावलं. पंडाल म्हणजे लोकांना काय, आता गणपती स्टार्ट आहे तर मित्रांनो सर्व तिकडं लावून ठेवलंय त्या लोकांनी. आणि मेन गोष्ट म्हणजे कसं इकडे आहे ना या साईडला की इको फ्रेंडली गणपती भेटतात. तुम्हाला दाखवतो, कदाचित आपल्याला बघायला भेटले तर मग तुम्हाला दाखवतो. इथे इको फ्रेंडली गणपती पण भेटतात. आणि इथे सगळे शॉपचे, जसं आयफोनची गॅलरी वगैरे सर्व शॉपचेच मोठे. आपण आता या साईडला आलो. आपण मगाशी जाताना तुम्हाला दाखवलं हायको सुपर मार्केट, तेच तुम्हाला इथून दाखवतो मी जरा. आपल्याला बघायला भेटलं तर मित्रांनो दिसतंय तुम्हाला गणपती दिसेल तुम्हाला या साईडनीच. तर आपण जरा उतरून जाऊया काय. तर तुम्ही, मी जरा हेल्मेट काढतो, कारण इथं हेल्मेट अलाउड नाही. तर तुम्ही जरा दाखवते जरा गणपती. काय बोलता मॅडम? बरं आहेत ना? गणपती आलो बघायला. नाही, बघायला आलो. दरवर्षी असतो ना. माझं ना मित्राच्या घरी बसतो. तर मित्रांनो बघू शकता, गणपती दाखवायचा प्रयत्न तर केला. 10:30 आलेत आता. तर आता इथून आपण जाऊया आणि आपल्याला पुढे जाऊन हे पण पेट्रोलचं पण भरायचं आहे. आपल्याला पुढे पण जायचं आहे. चला मित्रांनो आपण इथून पण निघूया. पण गणपती जेवढे पण आता तुम्ही बघितलात ना, इको फ्रेंडली गणपती होते.
बेस्ट आहे. हे बघा इथं शॉप्स लावले गणपतीचे ना, इथं ऑफर चालू आहेत आणि डीमार्ट साईडला पण ऑफरच आहे डीमार्टला. तर बघू शकता. आता तुम्हाला गणपतीचे अगर या साईडला राहतात गणपतीसाठी काही पण वस्तू पाहिजे असेल ना, डेकोरेशनचं हे काय, तर इथे तुम्हाला बेटर भेटेल आणि क्वालिटीमध्ये भेटेल. तर आपण इथं थांबूया या 2 मिनिटं.